तर सामन्याला सुरुवात होते सावध संघाची सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते महेंद्र दिगंबर आणि आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतो एनकेस्फोर्ट खांडवळ संघाच्या वतीने योगेश्वर. नाणेपैकी जिंकली एनकेस्फोर्ट खांडवळ संघाने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय काही कारणास्तव मात्र विवेक पाटील याचा मात्र या ठिकाणी समाविष्ट नाहीये, परंतु त्याची उणीव भासते का पाहूया या संघाला. पहिल्या चेंडू निर्धाव पाहायला आपल्याला या ठिकाणी चेंज ऑफ पेस पंचांना प्रश्न विचारला हाऊस दॅट, परंतु पिचिंग कुठे मात्र डाबास्टीच्या बाहेर पाहायला मिळाली आणि त्याचमुळे मात्र ही अपील पंच राजेंद्र पाटील यांनी मात्र फेटाळली. लीग बायचा इशारा. अवांतर धाबणे या ठिकाणी जयबजरंग स्पोर्ट्स सावध संघाचा अकाउंट ओपन होतोय. पहिला सामना अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला आणि विजयश्री प्राप्त केली जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा संघाने. थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतोय, परंतु लेन चुकीची पाहिली आपण. डाबेची सोडून चढून निघून जातो इष्टाच्या पाठीमागे वाईटच्या स्वरूपात मात्र ठिकाणी चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. दुसरी धाव अवांतरच्या रूपाने आपण पाहतोय. धावसंख्या पाहतोय आपण बिनबाद 2. राजकुमारने अतिशय जबरदस्त गोलंदाजी इथे मात्र सादर केली. एक धाव खर्च केली आणि 3 विकेट्स त्यांनी एका षटकामध्ये मात्र प्राप्त केल्या. चेंडूला आपटी दिली परफॉर्म डिलिव्हरी, परंतु फलंदाजाच्या या ठिकाणी पाहिलं तर आव्हानाच्या बाहेर हा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलं आणि 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा मात्र या ठिकाणी आपल्याला इशारा पाहायला मिळतोय. म्हणजे या ओव्हरमध्ये आता मात्र योगेश्वर बाउन्सर चेंडू मात्र हाताळू शकणार नाहीये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा आणि या ठिकाणी मात्र पंचांनी नो घोषित केला आहे. दुसरा बाउन्सर चेंडू मात्र या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सावतगावचे सन्माननीय सूरज म्हात्रे आणि नारायण म्हात्रे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं उपसरपंच चषक 2020-21 मध्ये मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आणि यापुढील फ्री चेंडू असणार आहे, कारण पंचांनी नो घोषित केलं, कारण लागोपाठचे दोन्ही चेंडू मात्र ठिकाणी योगेश्वरने मात्र ठिकाणी बाउन्सर चेंडू हाताळले आणि फ्री चेंडू मात्र पाहूया कशा रीतीने फायदा उचलतोय. सुरेख फटका इनफिल्डच्या डोक्यावर एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि चेंडू मात्र निघून झाले तसे वेगाने सीमारेषा पार. हा येतो दमदार चौकार. इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय जय बजरंग स्पोर्ट सावध आणि एनके स्पोर्ट खांडवल आणि या दोन्ही संघांना आणि या आयोजनाला सावतगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर लखन पाटील यासकडनं हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद लखन पाटील, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त फटका पाहिला आपण दिगंबरच्या बॅटमधनं. परफेक्ट पॉवरफुली शॉट. पहिला सावकार सावध संघाच्या डावामध्ये आपण पाहिला. आता मात्र राऊंड द विकेटने आले मिस्टामिंग फटका आणि चेंडू मात्र निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या स्पर्धेचा आपण जर नियम पाहिले तर प्रत्येक संघाला मात्र एक इनिंग्स पर एक रिव्ह्यू आणि रिव्ह्यू म्हटलं तर पहा मित्रांनो, भीमरसाठी आणि त्यानंतर रनआउटसाठी कुशल जर मोमेंट असेल रनआउटचा तर मात्र तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. झाडू शॉट स्वीप करतो या फलंदाज महेंद्र आणि मात्र चेंडू पुन्हा एकदा निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धावेसाठी. धावसंख्या आता मात्र सिंगलने पुढे जाईल 10 या आकड्यावर. योगेश्वरला विकेट्स प्राप्त करता आली नाही, परंतु या ठिकाणी धावा जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने मात्र जोडण्याचं काम करतोय दोन्ही सलामीवीर महेंद्र आणि दिगंबर. चांगली सुरुवात आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये सावध संघाच्या माध्यमातून. सावध संघाची सावध सुरुवात. आता मात्र टेक ऑफ करतोय चेंडू. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि त्या बाउन्समध्ये मात्र फलंदाज दिगंबर मात्र या ठिकाणी बीट होतोय आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना आपण पाहतोय. बिनगडी बाद 10. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. चिरोबा स्पोर्ट वाशिरे बी विरुद्ध जगदीश 11 आमने. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे.
तर लक्षात घ्या, खांडवल संघ फक्त 20 मिनिटांचा तुमच्याकडे वेळ आहे 4 षटकांसाठी. कारण आज त्वरित 9 सामने नाही तर 10 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत, कारण एक सेमीफायनलची मॅच सुद्धा आम्हाला सायंकाळी 17 मध्ये खेळवायची आहे. तर प्लीज सो कॉपरेट, टाइम कर्सन. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं दुसरं षटकाला इथे सुरुवात करेल गोलंदाज सागर. पहिल्याच ओव्हरमध्ये मारलं तर 10 धावा जोडल्या या ठिकाणी साबत संघाने. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू पाहतोय, पण अगदी नाकाला सुगंध देत जात असताना मात्र चेंडू पाहायला मिळाला. चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये पाहतो या सागरची डॉट चेंडूने. अशाच प्रकारची सुरुवात योगेश्वरने सुद्धा केली होती. खांडोळ संघाची दोन प्रमुख खेळाडू मात्र या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये नाहीत, आणि त्याचा कुठेतरी मात्र या ठिकाणी प्रभाव पडतोय का पाहूया. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रोमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न करतो, परंतु पंचांकडं नो बॉलचा इशारा बीमर घोषित केलं. कारण कमरेच्या वरती इथे मात्र आपल्याला चेंडू हा पाहायला मिळाला, आणि मात्र या ठिकाणी खांडोळ संघाने हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. यस, आणि आमचं टेक्निकल भूपेश कराळीस या ठिकाणी सज्ज आहेत, आणि आमचे तिसरे पंच राजकुमार पाटील हे सुद्धा आमच्या कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत. आणि या ठिकाणी नो बॉल आहे, म्हणजे तो खांडवल संघाचा जो रिव्ह्यू होता तो मात्र त्यांनी गमावलेला आहे. यापुढे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही, लक्षात घ्या. पर इनिंग्स 1 रिव्ह्यू बट लॉस्ट. खांडवल 1+1 एकूण 2 धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, आणि या 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना पाहतोय पण 12. आणि हा चेंडू फ्रीट असेल दिगंबरसाठी सुवर्ण संधी, परंतु या संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. डॉट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळते. अतिशय वेगवान गोलंदाजी सागरच्या माध्यमातून पाहतोय आपण. एक युवा आहे, जोश आहे, टॅलेंट आहे, आणि तोच इथे मात्र सिद्ध करत असताना आपल्या संघासाठी विक्ट्री फॉर खांडवल. अनेक वर्षापासून हे नामांकन त्यांच्या जर्सीवर आपल्याला पाहायला मिळत असतोय, बी फॉर विक्ट्री. परंतु पहिली विक्ट्री मात्र या ठिकाणी सादर करतील काय स्पर्धेच्या माध्यमातून हा प्रश्न निर्माण होतो. इथे मात्र लिडिंग एज बॅटला स्पर्श करून चेंडू निघून जातो डिक्लेअर झोनमध्ये एका धाबेसाठी. एक चौकार पाहिला पण दिगंबरच्या बॅटमध्ये असं वाटतं ते कॉन्फिडन्स लुकिंग इथे मात्र स्ट्रोक आहे. त्यानंतर चांगली फटकेबाजी त्याच्याकडनं पाहायला मिळेल, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी इथे मात्र शांतता दोन्ही फलंदाजांना दाखवली. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी मात्र संधी निर्माण करून दिली नाही. याचं कारण की अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. सागर पुन्हा एकदा, आता मात्र पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अतिशय मोठा गॅप आहे त्या ठिकाणी. सुजित पाटील येतात, कर्णधार आहेत, परंतु त्यांना सुद्धा संधी मिळणार नाही. त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. पंचांचा इशारा हा चौकार. एक फटका पाहिला आपण महेंद्रच्या माध्यमातून. पहिला चौकार पाहिला आपण दिगंबरच्या बॅटमधून, आणि दुसरा चौकार पाहिला महेंद्रच्या बॅटमधून. आणि आता मात्र पाहिली तर तब्बल 17 धाब्यांची दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला भागीदारी पाहायला मिळते, पार्टनरशिप पाहायला मिळते. आणि आता भरपूर वेळ या दोन्ही फलंदाजांनी आता खेळपट्टीवर काढलेला आहे. त्या अनुषंगाने मात्र कदाचित येणाऱ्या 2 षटकामध्ये मोठे पडके सुद्धा पाहायला मिळू शकतील, परंतु या ठिकाणी चांगला कमबॅक पाहिला पण सागरच्या माध्यमातून. अगदी या फलंदाजाला फॉलो केलं, अंगाला चेंडू स्पर्श होतोय, आणि त्याच कारणाने मात्र फलंदाजाला कुठली धाव घेण्याची मात्र संधी निर्माण झाली नाही. डॉट चेंडू. कालचा दिवस पाहिला तर पूर्णपणे गाजवला आई गावदेवी स्पोर्ट्स आपल्या संघाने, आणि आज पाहूया कोणता संघ मात्र क्वालिफाय होतोय सेमीफायनलसाठी. पावलांचा बापार मिस्टामिंग फटका, चेंडू भरपूर वेळा हा बेस स्वतः गोलंदाज सागर चेंडूच्या खाली कॉट अँड बॉलची शक्यता नाकारता येणार नाही. यस, इट इज आउट. पहिल्या धक्का सावध संघाला लागत असताना महेंद्र बॅक टू द आउट.
चला क्षेत्रक्षेत्र सजवून घ्यायचं आहे खांडवल संघ. भरपूर वेळ चेंडू पाहिला तर आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणाला मात्र ठिकाणी गोलंदाज सागरने आपला जो हातांचा विसावा होता तो मात्र ठिकाणी पसरवला आणि त्या हातामध्ये मात्र चेंडू विसावून घेतला. सुंदर झेल, सुंदर कॅच तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. पहिला धक्का महेंद्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघाला फक्त 6 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज येतो या वन डाऊनसाठी सुजित. फलंदाज सुद्धा नवीन पाहतोय सुजित आणि गोलंदाज सुद्धा मात्र ठिकाणी सुरुवात करेल सुजित पाटील. वेल कमी घ्या प्लीज खांडवल संघ, प्लीज वारंवार विनंती करतोय की आज कोणालाही संधी इथे मात्र दिली जाणार नाही या विले संदर्भात खास करून. तुमचा जर आम्हाला सहकार्य असेल तर आम्ही प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळवू. या ठिकाणी सुजित येत आहेत राऊंड विकेटने, परंतु पहिलाच चेंडू पाहिलं तर डाबीचे सोडून मात्र निघून जातोय. दोन यात समांतर वाईटचा इशारा. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी आपण मैदानामध्ये जायचं आहे आणि राजकुमार त्या भूमिकेमध्ये असतील. पहा या स्पर्धेमध्ये थ्रो गोलंदाजी अलाउड नाही आहे आणि जर एखाद्या वेळी जर गोलंदाज थ्रो गोलंदाजी करण्यामध्ये जर आढळला तर मात्र त्या गोलंदाजाला पूर्ण स्पर्धेमध्ये मात्र बॅन केला जाईल. तो गोलंदाजी करू शकणार नाही आणि प्लस 3 धाब्यांची पॅनल्टी सुद्धा दिली जाणार आहे. तर कुणीही असा प्रयत्न करू नका. तर पहिल्या चेंडू आपण पाहिला या ठिकाणी स्वेर वंतर वाईटच्या रूपाने मात्र या ठिकाणी 1 धाव खर्च केली सुजित पाटीलने. एकूण धावसंख्या पाहायला मिळतात 18. इथे मात्र ठिकाणी हाफ ट्रेकर होता परंतु चेंडू हवेत गेला आणि ती सलामीला जोडी आली होती दिगंबर आणि महेंद्र. ही जोडी आता मात्र महागारी परतताना दुसरा धक्का लागतो सावध संघाला. चुकीचं शॉट सिलेक्शन पाहिलं आपण, कारण हा चेंडू जर कधी तुम्ही ऑन साईडला जर टोलवण्याचा प्रयत्न केला तर मात्र काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु या ठिकाणी कुणीतरी फोर्स करण्याचा प्रयत्न केला अप्पर कटच्या साह्याने आणि त्याचवेळी पाहतो की टॉपेज लागला आणि मात्र एसटी रक्षकाने मात्र कोणत्याही प्रकारे एसटीच्या पाठीमागे विनोद पाटील होते, कुठली चूक केली नाही. लागणारा हा दुसरा धक्का नवीन फलंदाज येतोय पिंट्या. ज्याप्रमाणे पिंट्याची शरीरसृष्टी आहे, जर एखाद्या वेळी जर चेंडू बॅटच्या साहाय्याने जर स्पर्श झाला तर मात्र चेंडू जवळ कुठे थांबणार नाही. पुलटॉ चेंडू आहे, फक्त प्लिक केला जातोय, प्लिक ऑफ द रेक्स. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातकी होऊ शकतोय परंतु अतिशय वेगवान धाव इथे मात्र दोन्ही फलंदाजाने पूर्ण केली. पिंट्या आपलं स्वतःचं खातं उघडतोय आणि धावसंख्या आता मात्र या ठिकाणी 20+ जात असताना पाहतोय आपण 20 धावा. चांगलं या ठिकाणी रिकव्हरी पाहायला मिळाली गोलंदाजाच्या माध्यमातून, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 10 धावा जोडल्या होत्या परंतु त्यानंतर सागरचं खूपच छान षटक पाहिलं आपण. 7 धावा खर्च करत त्याने 1 गडी सुद्धा बाद केला आणि आता मात्र सुजित इथे मात्र चपराक फटका परंतु डीप कव्हर पॉईंटकडे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण केली. एका धाब्यावर मात्र ठिकाणी समाधानी मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगला षटक पाहतोय सुजित कडनं, कारण पहिल्या चेंडू पाहिलं तर स्वेरच्या रूपाने आपल्या षटकात सुरुवात केली आणि त्यानंतर मात्र काय जबरदस्त लेथ इथे मात्र पकडले आहे आणि पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी नो बॉल चेकसाठी. म्हणजे या पूर्ण स्पर्धेमध्ये आता मात्र सुजित पाटील गोलंदाजी मात्र करू शकणार नाही आणि प्लस 3 धाब्यांची पॅनल्टी सुद्धा आहे. कारण तुम्हाला अगोदरच या ठिकाणी वॉर्न केलं होतं की थ्रो गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू नका आणि या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कोण आहेत पंच तर राजकुमार पाटील आहेत. त्यांच्या नजरेतून तुम्ही वाचू शकणार नाहीत आणि त्याचमुळे मात्र सुजित पाटीलला इथे मात्र पकडलं चेक थ्रो गोलंदाजी करताना. एक धाव पलून काढली आणि 3 धावा पॅनल्टीच्या, एकूण 4 धावा. आणि जो अपूर्ण षटक आहे सुजित पाटील ते आता मात्र दुसऱ्या गोलंदाजाला पूर्ण करावा लागेल.
आणि धावसंख्या पाहू शकतो आपण 24. यानंतर पुढील सामना मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल चेरोबा स्पोर्ट वाशिरे बी विरुद्ध जगदीश 11 आमने. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. ज्या संघाचा कर्णधार इथे उपस्थित नसेल वेळे संदर्भात तर मात्र त्या संघाला पेनल्टीचा सामना मात्र करावा लागेल. प्लीज सामना चालू असताना कुठल्याही वाहन चालकाला विनंती करतो की तुम्ही वाहन मैदानाच्या आतमधून घेऊन जाऊ नका प्लीज, कारण तुमच्यामुळे मात्र कदाचित सामना थांबवावा सुद्धा लागतो. त्यामुळे कुठल्याही वाहन चालकाला विनंती करतो की तुम्ही मैदानातून मात्र आपली गाडी घेऊन येऊ नका. पार्किंग झोन आहे तिकडे तुम्ही गाडी पार्क करू शकता. स्लोअर गतीचा चेंडू इथे मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय, परंतु फिरीट असल्या कारणाने धोका कुठल्याही प्रकारे नव्हता फलंदाज सुजितला. आणि सुजित मात्र एका धावने आपल्या संघात आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या पाहायला मिळते 25. काम 25 हा आकडा स्कोर कार्डवर. पिंट्याच्या बॅट मध्ये मात्र रडार मध्ये चेंडू आलाय. अतिशय जबरदस्त फटका आणि निघून जाईल या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने. विनोद पाटीलला मात्र या ठिकाणी सलामी देत असताना हा बिग हिट षटकार. स्कोर कार्डवर आणि इथे मात्र काम 25 होत असताना मी अगोदरच म्हटलं की पिंट्याच्या बॅटमध्ये तर एखाद्या वेळी जर चेंडू संपर्क झाला तर मात्र जवळ कुठे थांबणार नाही आणि तसाच प्रकारचा फटका इथे मात्र पाहायला मिळाला 6 धावांसाठी. जबरदस्त या ठिकाणी फटका परंतु त्यानंतर एक स्लोअर गतीचा चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं या ठिकाणी चकमा देत असताना फलंदाज पिंट्याला आणि मात्र निर्धाव चेंडूची फेकी इथे मात्र पाहायला मिळते. जे पूर्ण षटक होतं ते पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहतो सौरभ, एक यंगस्टार आहे, उगवता तारा आपण म्हणू शकतो खांडवाळ संघासाठी. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि आता मात्र तिसऱ्या षटकाची एक समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 31 धावा. आपण धावसंख्या जर पाहिली तर चांगली आतापर्यंत उभारलेली आहे. जवळपास 10.33 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जगदीश 11 आमने संघ इथे मात्र दाखल झालेला आहे. चेरोबा स्पोर्ट वाशिरे बी संघाला शेवटची ही अनाउन्स आहे की नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचे आहे. त्याला क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे प्लीज. खांडवळ संघ तर शेवटचं षटक या पहिल्या डाबातील गोलंदाज राकेश. आणि पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर डावा स्टिकवर फुलटॉस चेंडू होता परंतु या ठिकाणी फलंदाजाला मात्र स्पर्श करून निघून जातोय. डिक्लेअर झोनमध्ये पंचांचा लेग बायचा इशारा. एक धाव इथे मात्र अवांतरित रूपाने आपल्याला पाहायला मिळाली. राकेश उर्ध्व विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त हिटिंग चापराक शॉट हॅमॅट केला चेंडूला आणि फेकून दिला आहे. अगदी आमच्या व्यासपीठाला नव्हे तर आमचे जे मुख्य आयोजक आहेत सन्माननीय योगेशदादा जाधव यांना मात्र सलामी देणारा हा बिग हिट षटकार. इथे मात्र या ठिकाणी पाहिलं तर चेंडू थोडासा खाली राहतोय आणि आता मात्र सुवर्ण संधी आहे. जर सीमेरेषेच्या पलीकडे एखाद्या प्रेक्षकाने जर झेल पकडला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय वन मॅन शो योगेशदादा जाधव यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. जोपर्यंत शेवटचा सामना होत नाही तोपर्यंत ही संधी मात्र प्रत्येक प्रेक्षकासाठी असेल. आणि मात्र या ठिकाणी धावचीची संधी आहे आणि मात्र या ठिकाणी फलंदाजाला मात्र बाद केलं नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी का म्हटली जाते.
त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. कारण क्रिकेटचा खेळ असं की एक एक धाव फार महत्त्वाची आहे आणि चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही जर एखाद्या वेळी जर एखादा फलंदाज तुम्ही बाद केलं नाही तर मात्र तुम्हाला त्याचं भरपूर नुकसान होऊ शकते. आपण हे दृश्य पाहू शकता की सहजपणे फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु त्याने बेल्स जी होती ती खाली पाडली नाही आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने मात्र नाबाद घोषित केलं, पंचाने नाबाद घोषित केलं फलंदाजाला. खराब चेंडू डावी स्टिक सोडून मात्र निघून जातो. या पंचांचे दोन्याचा मात्र वाईटचा इशारा. राकेश हाता मात्र ठिकाणी भरपूर अवांतर चेंडू हाताळतो. 40 धावा स्कोर कार्डवर, एक फायटिंग स्कोर आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. कारण काल सुद्धा आपण सायकल क्षेत्रामध्ये सकाळ क्षेत्रामध्ये पाहिले की ज्या संघाने 40 धावसंख्या जोडली तो संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये जात होता. आणि या ठिकाणी अगदी कात्रीत पकडलं फलंदाज पिंट्याला, लेग बिफोरच्या रूपाने इथे मात्र अजून एक धक्का लागतोय. जय बजरंग स्पोर्ट्स सापत संघाला फलंदाज बाद. पिंट्या बाद होण्यापूर्वी पिंट्याच्या बॅटमध्ये आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. तब्बल 6 चेंडू त्याने पेस केले आणि फक्त आपल्या संघाला 9 धावांचं त्याने योगदान दिलं. आणि त्याच्या जागेवर आता मात्र आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय संदीप. आणि आपण जर साबत संघाची बॅटिंग लाईनअप पाहिली तर सर्वाधिक 9 हीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती आपण पिंट्याच्या बॅटमध्ये पाहिली. त्या सुजित आतापर्यंत पाहतोय नाबाद आहे. 5 चेंडूचा त्याने सामना केला, 8 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज संदीप आता मात्र इन ऍक्शन मध्ये पावलांचा वापर, जबरदस्त कनेक्शन आणि चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. पहिल्या डाबाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. नाणेफेकी गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना जय बजरंग स्पोर्ट्स संघाने तब्बल 46 धावा जोडल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा सामना जिंकण्यासाठी आता मात्र एनके स्पोर्ट खानवल संघाला 47 धाब्यांची आवश्यकता आहे. या धावांचा कसा रीतीने पाठलाग केला जाईल तत्पुरते आपण आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याची नाणेफेकी आपण करणार आहोत. जगदीश 11 आमने विरुद्ध चिरोबा स्पोर्ट बी अर्थात उमेश मागे फॅन टीम. या हंगामामध्ये हा तुम्हाला नवीन नाविन्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. खानवल गावचे समाजसेवक सन्माननीय जनार्दनजी पाटील आणि आमनेपाडा गावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नागरिक सन्माननीय सुदामजी जाधव या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. वेलकम. वाशिरे संघाचे संगणक माझ्या समेत आहेत आणि त्यानंतर आमने संघाचे संगणक माझ्या समेत सुद्धा जोडले जात आहेत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथमतः तुम्हाला मी नाण्याची माहिती करून देतोय. एका बाजूला आपण पाहिलं तर ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे अर्थात उपसरपंच चषक 2021 आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला पाहू शकता आपण आयोजक संघाचं नामांकन केलेलं आहे जय भोलेनाथ क्रिकेट संघ आमनेपाडा. तर आमच्या समेत आमनेपाडा गावचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ समाजसेवक आहेत सुदामजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर वाशिरे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत. जय भोलेनाथ असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे. आणि मी या जनार्दनजी पाटील यांना विनंती करतो या विनिंग कॅप्टनला आपण हे फ्रेंड्स ग्रुप आमनेपाडा यांच्या वतीने जे शीतपेय आम्हाला लाभलेलं आहे ते आपण पुरस्कृत करायचं आहे. मान्यवरांचा आभार. विनंती असली की पुन्हा एकदा आपण जाऊन व्यासपीठावर स्थान आपण नभायचं आहे. आकाश, सीझनमधील ही तुमची पहिली टुर्नामेंट आणि पहिली टुर्नामेंट अँड न्यू फॉर्म सर, काय संदेश देशील तुमच्या संघाला या स्पर्धेच्या माध्यमातून? संघ तर नवीनच आहे, सर्वांनी मिळून खेळा आणि चांगले खेळा. टॉस किती इम्पॉर्टंट होतं तुमच्या संघासाठी? टॉस तर इम्पॉर्टंट होतंच आणि टॉस सुद्धा मी जिंकले आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करणार. काय वाटते तुला या खेळपट्टीवर? कारण फुल फेस मैदान नाही आहे, पाठीमागे कुठली सीमारेषा नाही. तुमची गोलंदाजी पाहून काय वाटते की आम्हाला एवढ्या धावा पुरेशा आहेत? 40 ते 45 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग लाईन थोडी स्ट्रॉंग आहे. काय ट्रम्प कार्ड तुमच्या संघामध्ये कोणता खेळाडू असेल? निलेश मागे आहे, वैभव मागे आहे, परेश मागे आहे. न्यू सीझन काय युवा चेहरा आम्हाला पाहायला मिळेल तुमच्या संघामध्ये? नाही, सेम टीम आहे. ओके,
तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जगदीश 11 आमने हा संघ सुद्धा मात्र पाहिले तर याची आत्ताच संघाची बांधणी झालेली आहे. नाणेफेकी तुम्ही गमावली, अर्थात तुम्ही याच खेळपट्टीवर कधी तुम्ही सराव करत असाल तर किती धावपर्यंत तुम्हाला जाण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 45. आणि तुमच्या संघामध्ये काय असे चेहरे आहेत की नक्कीच आम्ही त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणी तरसलेलो आहे? नाही, तोच संघ आहे. आणि तुझ्याकडनं खास काय अपेक्षा असतील? बॅटिंग आणि या आयोजनाबद्दल काही 2 शब्द? आयोजन तर खूप सुंदर केलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर फाईट करण्यासाठी सज्ज आहात वाशिरा संघाच्या अगेन्स्ट? हो, नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्र, टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे चिरोबा स्पोर्ट बी वाशिरे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. OTU कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अमर राऊत. अमर राऊत, तत्पुरती 2 सन्मान आहेत आपल्याकडे, तर आपण सन्मान सुद्धा या ठिकाणी करणार आहोत. कारण मान्यवर म्हटलं तर खूप मोठी ही उपस्थिती असते, कारण वेळेत वेळ काढून एखाद्या स्पर्धेमध्ये मान्यवर उपस्थित होत असतात. तर आपण सन्मान करूया. सन्माननीय आदरणीय आमनेवाडा गावचे समाजसेवक सन्माननीय सुदामजी जाधव यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय योगेशदादा जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण काकांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि उपदार मायची शाल, त्याचप्रमाणे या ठिकाणी या स्पर्धेचं प्रेमाचं प्रतीक देऊन आपण काकांना सन्मानित करूया. भारतीय संस्कृती अतिथी देवो भव ही जपली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर खांडवलचे समाजसेवक जनार्दनजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा उपसरपंच योगेशजी जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करून घ्यायचा आहे. उपदार मायची शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. धन्यवाद, आपण या ठिकाणी आला, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र जाऊया मैदानाच्या दिशेने. थँक्यू सो मच. सरपंच या नावानं आमच्या योगेश दादानी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय उपसरपंच या नावानं. आमच्या योगेश दादांनी चषक ठेवलाय डीजे अजून एक सन्मान आहे. साबतगावचे गौरव पाटील आमच्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा योगेशजी जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. गौरव पाटील म्हटलं तर क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, साबतगावचे उद्योजक आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने सन्मानित करत आहोत. धन्यवाद. OTU कॉम्बॉक्स. धन्यवाद योगेश सर. जय बजरंग स्पोर्ट्स सावध या संघानं प्रथम फलंदाजी करताना 45 धावांचा डोंगर उभारला, 46 धावांचा डोंगर उभारला आणि 47 धावांचं एक तगडं आव्हान उभं केलं गेलं ते NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाकडं. आणि या 47 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवर गडी गमवावा लागलाय तो खांडवळ या संघाला. एक विपरीत निराशाजनक सुरुवात झालेली आहे, परंतु कठीण परिस्थितीतून ज्याला वाट काढता येते त्याला यशाच्या मार्गानं तितक्यात सामर्थ्यानिशी चालता देखील येते. बघूया या सगळ्या गोष्टी आता प्रत्यक्षात कशा दिसतील. या वेळेला थोडंसं आपल्याला स्क्वेअर किट केलेला हा फटका पाहायला मिळतो, परंतु घोषित क्षेत्रात चेंडू जाईल आणि डिक्लरच्या स्वरूपात संघाचं खातं देखील उघडलं जाईल. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1-1 जगदीश 11 आमने संघ. जगदीश 11 आमने संघाचा संघनायक आपण त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे बॉल चॉईससाठी. जगदीश 11 आमने संघ वळूया मॅचकडे. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर गडी गमावलाय, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेली आहे, परंतु स्लॉकचं जे पहिलं षटक गोलंदाज दिगंबरच्या माध्यमातून पहिले दोनही चेंडू अतिशय भेदक मारा आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या षटकातला पुढचा चेंडू बॅट्समन असेल स्ट्राईकला, अवयला सुंदर असा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, अवघ्या 1 धावेवर मानावं लागेल समाधान. या 3 चेंडू आणि 2 धावा. दिनेश सर 47 धावा म्हणजे 46 धावा तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी आहेत आणि अशा वेळेला जर कर्णधारानं तुम्हाला ॲज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून जर जबाबदारी दिलेली असेल तर त्या जबाबदारीला पेलण्याची क्षमता देखील तुम्ही स्वतः कमवावी लागते. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सुंदरसा प्रयत्न, मात्र चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ रिजन मध्ये. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती आहे की मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे त्या गेट जवळ कुणी आपल्या दुचाकी पार्क करू नयेत, बाईक्स पार्क करू नयेत. सगळ्यांना विनंती आहे.
कारण की या मान्यवरांच्या ज्या ज्या गाड्या येतील त्यांना त्यासाठी ते एकमेव प्रवेशद्वार आहे, त्यामुळे अडचण येते. या वेळेला मात्र पुन्हा खरपूस समाचार घेतला जाईल दिगंबर याचा. वॉटर स्पिरिट, वॉटर बॅटिंग योगेश्वर यावेळी टीम मीटिंग नकोय, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल, पॅनलाइज केलं जाईल. विचार करा, अजिबात टीम मीटिंग नकोय. पहिले 3 चेंडू पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं दिगंबर या बॉलरनं दिनेश सर, परंतु त्या पुढच्या 2ही चेंडूवर योगेश्वरनं यथेच्छ धुलाई केली. या अगोदरच्या चेंडूवर एक चौकार आणि आता या चेंडूवर आपल्याला षटकार पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा कणकणीत, मात्र या वेळेला हा फटका टायमिंग प्रॉपर नाही, चेंडू जाऊन स्थिरावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिसऱ्या चेंडूवर सिंगल, चौथ्या चेंडूवर चौकार, 5व्या चेंडूवर षटकार. आणि ज्या 10 धावा वसूल केल्या गेल्या होत्या 2 चेंडूमध्ये योगेश्वरच्या माध्यमातून दिगंबरला, त्याला एक चोख उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे दिगंबरनं. आणि शेवटच्या चेंडूवर मात्र त्याला बाद केलं. कुठेतरी या 47 धावांचा पाठलाग करत असताना जी काही धुवाधार सुरुवात आवश्यक होती NK स्पोर्ट्स खांडवळ संघाला, ती आक्रमक सुरुवात आपल्याला योगेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. आणि पहिल्या 3 चेंडूवर जी संत गतीची बॅटिंग वाटत होती, कुठेतरी गोलंदाज वर्चस्व गाजवतोय का, जय बजरंग स्पोर्ट्स सावधचे गोलंदाज या फलंदाजांवर हावी होत आहेत का, हा एक प्रश्न निर्माण झाला होता. त्या प्रश्नाला फोडून काढण्याचं आणि खोडून काढण्याचं काम बॅट्समन योगेश्वरच्या माध्यमातून होत होतं. परंतु त्याच योगेश्वरला शांत करून पेव्हलियनमध्ये परतवण्याचं काम देखील गोलंदाज दिगंबरच्या माध्यमातून झालं. एकूण धावा धावफलकावर लागल्या गेल्या 12 आणि 2 गडी बाद झालेले आहेत. हमनेपाडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुभाषदादा जाधव साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्दसंधांनी त्यांचं सहर्ष स्वागत आणि साहेबांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. या वेळेला एक शॉर्टलाईनचा चेंडू होता, परंतु अपेक्षित उसळी नव्हती आणि हलकेच कोट करत त्याला एका धावेसाठी परावर्तित केले फलंदाजानं. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या झाली 1-13, एकावर 3, 13 धावा. 2 गडी आतापर्यंत गमावलेत NK स्पोर्ट्स खांडवळ या संघानं. 47 धावांचा पाठलाग चालू आहे. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये सुरेखरित्या धावफलकावर लागल्यात, परंतु 2 गडी मात्र गमवावे लागलेत. या वेळेला सुंदर असा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु एकाच धावेवर मानावं लागेल समाधान. एक लेझी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जर हा थ्रो वेगवान झाला असता, चूक झाला असता, तरी एक धावही वाचली असती आणि गडीही तंबूत माघारी परतला असता. असो, ही एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे 14 आणि अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील 16 चेंडू आणि तब्बल 33 धावा. टीम मीटिंग नकोय. सावध संघ प्लीज कोऑपरेट करा. आजच्या दिवसात आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. या षटकातला पुढचा चेंडू या वेळेला पुन्हा एकदा कट केलेला थर्डमॅनच्या दिशेनं, परंतु घोषित क्षेत्रात चेंडू निघून जाईल अवघ्या एका धावेसाठी. पहिलेही 3ही चेंडू कुणालच्या माध्यमातून जे आलेले आहेत त्या 3ही चेंडूवर सिंगल आले दिनेश सर. या 3 चेंडूमध्ये कुणालनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय, परंतु जी मगाशी सुरुवात झाली होती दिगंबरच्या माध्यमातून शेवटच्या मागच्या 4थ्या आणि 5व्या चेंडूवर त्याला ती भरपाई वसूल करावी लागली. कुणाल तीच लय सापडतोय का आणि पुन्हा तोच बदला घेतला जातोय का, कारण की 47 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे आणि 24 चेंडूमध्ये 47 धावा या कमी नाही आहेत. एक दडपण असतं तुम्हाला पाठलाग करत असताना. चेसिंग इज कंपल्सरी हा या स्पर्धेचा नियम आहे. पाठलाग अनिवार्य आहे. वाव, अप्रतिम गोलंदाजी, परंतु अनपेक्षितरित्या एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि पंचांचा वाईटचा इशारा आला. अतिरिक्त स्वरूपात संघाच्या धावसंख्येत 1 भर आली. सॉरी, नो रिव्ह्यू फॉर वाईट. वाईटसाठी रिव्ह्यू नाहीये. नावाजलेले पंच आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा नियमावलीचा वापर केला जाईल. हाईट फॅक्टर इथं महत्वाचा मानला गेला आणि या वाईट अतिरिक्त स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली आहे 16. या वेळेला पुन्हा अखूड टप्प्याचा चेंडू, मात्र वन्स अगेन हाईट फॅक्टर. इट्स अ नो बॉल. अंपायर
आपला आपला निर्णय कळवायचा अंपायर. फायनल निर्णय ओके, इट्स नो बॉल आणि हा फ्री हिट असेल या पुढचा चेंडू. जे मागच्या 3 चेंडूपासून जे काही सुरळीत चाललं होतं त्या सुखी संसाराला मात्र इथं नजर लागली आहे, घरघर लागली आहे. 3 चेंडूवर गोलंदाज कुणालनं परिपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केलं होतं, आपलं अधिराज्य स्थापित केलं होतं. परंतु त्या वर्चस्वाला आणि त्या अधिराज्याला मात्र गळती लागली, कारण की अगोदरचा चेंडू वाईट पडला, यानंतर नो बॉल आणि असेल आता फ्री हिट. गोलंदाजाच्या समोर खेळण्याची आणि हात खोलण्याची संधी. यावेळेला पुन्हा 11% वापर केला गेला. आमच्या सन्माननीय अतिथींना हा सलामी देणारा दमदार षटकार. एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या 6 पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 दोनावर 3, 23 धावा आणि अजूनही जिंकण्याकरता आवश्यक असतील एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाला 14 चेंडू आणि 24 धावांची गरज. कुठेतरी मात्र आता या पाठलागाला आक्रमक स्वरूपात सुरुवात केलेली आहे. पाठलाग करण्यास ती एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघानं. यावेळेला पुन्हा शॉर्ट लेनचा वापर केला जातो. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतला जाईल. बॅट्समन विशालच्या माध्यमातून विशाल धावसंकट होत असणार. थँक्यू डीजे. या चौकारानिशी संघाची धावसंख्या आणखी पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 27 धावा आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील 13 चेंडू आणि 20 धावा. अप्रतिम फलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला लो फुल टॉस सरळ दिशेनं खेळलाय क्षेत्ररक्षक, मात्र त्यावेळेस उत्तम क्षेत्ररक्षण करताना नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात या क्षेत्ररक्षकाला आलं यश. पिंट्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29 दोनावर 9, 29 धावा आणि आता समीकरण बदललं गेलं. जिंकण्याकरता आवश्यक असतील 12 चेंडू आणि 18 धावा. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज ऋतिक. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. 9ची सरासरी राखावी लागणार आहे. दिनेश सर, सामना तसा आता मात्र दृष्टिक्षेपात आला, विजय त्यांच्या जवळ आहे, परंतु मॅच अजूनही 50-50% दोघांकडे आहे. कुणालचं जे महागडं षटक तब्बल 17 धावा खर्च केल्या गेल्या. दिगंबरने 2 गडी बाद केले, परंतु धावफलकावर 12 धावा वसूल केल्या गेल्या होत्या, खर्च केल्या गेल्या होत्या. म्हणजे पहिल्या षटकांपासून धावांची चाललेली लयलूट मात्र जय बजरंग स्पोर्ट्स सावध या संघाला वाचवता आलेली नाहीये आणि त्याचा परिपाक म्हणजे समीकरण थोडंसं सोपं झालंय ते खांडवळ या संघासाठी. या वेळेला अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. अंदाज चुकलाय आणि त्या अंदाजाचा चुकलेल्या अंदाजा परिपाक. चेंडू जिंकून जाईल. 1 बाउंड सीमा पार. धावा निशी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या जाईल आता मात्र 33 धावा. समीकरण आणखी सोपं होत आहे. या 33 धावांनंतर 11 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यक असतील त्या 14 धावा. 11 चेंडू आणि 14 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत धावसंख्येच्या पाठलागाचं आमच्यावर कोणतंही दडपण नाहीये. हा जणू शंखनाद केलाय या फलंदाजाने. अप्रतिम फलंदाजी सर्वेश आणि विशालच्या माध्यमातून चालू आहे. विनोद आणि योगेश्वर सारखे तडाखेबाज फलंदाज पॅव्हेलियनमध्ये विसावा घेत असताना कोणत्याही प्रकारचं दडपण येऊ दिलं नाहीये या दोनही फलंदाजांनी. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अनसक्सेसफुली अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु वेलकम बॅक म्हणता येईल बॉलर ऋतिकच्या माध्यमातून. कारण इथून पुढच्या प्रत्येक चेंडूवर मग तो डॉट निघो, त्यावर एक सिंगल येवो, मोठा फटका येवो, मोठी धावसंख्या येवो, या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत शेवटच्या षटकापर्यंत सामन्याची रंगतदारता. आणि तोच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो ऋतिकच्या या दुसऱ्या चेंडूवर. या षटकातला तिसरा चेंडू. बॅकहँडचा वापर, चेंज ऑफ द पेस,
एक लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, आपल्या प्रयोगशीलतेला मात्र यशस्वी. तैनात असलेला क्षेत्ररक्षक बघत होता बॉल कुठं गेलाय आणि मागच्याने येऊन कॅच घेऊन दाखवलाय, बा बॉल इथं आहे आणि गडी होतोय बाद. तीन चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर ऋतिकवर कुठेतरी मानसिक दडपण येईल का? त्या दबावाखाली खराब गोलंदाजी केली जाईल का? बॅट्समनच्या रडारसाठी अपेक्षित असणारे चेंडू त्याच्याकडून फेकले जातील का? या सगळ्या गणितांचा ताळेबंद NK स्पोर्ट्स खांडवळच्या फलंदाजांच्या मनामध्ये चालला होता. परंतु दुसरा डॉट बॉल आला, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद केला. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर हम भी रखते हैं दमखम ही घोषणा केली, हा शंकनाद केलाय, हा यलगार केलाय गोलंदाज ऋतिक यानं. यावेळेला पुन्हा स्लो बॉल बॅकहँडचा वापर केला जातो, लेग ब्रेक केल्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यावर यशस्वी देखील होतोय. आपल्याला वेगवान चेंडू खेळण्याची सवय असल्यानंतर अनपेक्षितरित्या जर एकदा चेंज ऑफ पेस आला, संत गतीचा चेंडू आला, तर मग मात्र फलंदाजांची भंबेरी उडते. यावेळेला काय व्हेरिएशन्स, काय वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिककडनं. चौथा चेंडू 5 धाबा खर्च केल्या गेल्यात आणि एक गडी बाद करण्यात यश आलंय. अजूनही जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि आवश्यक असतील 13 धावा. परंतु एक स्वैर असा मारा ऐन क्षणाच्या या मोक्याच्या क्षणाला, ही जी अवांतर स्वरूपातली बोनस धाव असते ना दिनेश सर, त्या खूप महागात ठरतात. कारण की तुम्हाला एखाद्या वेळी एखाद्या चेंडूवर मोठा फटका आला तर चालतो, पण एक्स्ट्रा बॉल टाकणं म्हणजे स्वतःला आणखी धोक्यात आणि अडचणीत ढकलण्यासारखं असतं. आणि तेच परिपाक आपल्याला पाहायला मिळतं या षटकातला पुढचा चेंडू. या वेळेला मागच्या 2 चेंडूमध्ये केलेल्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरलं जात आहे आणि आता स्वतः कर्णधार यष्टीरक्षक जवळचा सहकारी येऊन कानमंत्र देतील आणि द्यावंच लागेल. कारण जर मनावर दडपण ठेवून जर तुम्ही गोलंदाजी करत असाल तर समोरच्या गोलंदाजाला, फलंदाजाला अपेक्षित असणाऱ्या टप्प्यावर चेंडू टाकण्याच्या दिशेने तुम्ही वाटचाल करतायत. दडपण, ज्याला विना दडपण खेळता येतं त्याला नैसर्गिक खेळ साकारता येतो आणि ज्याला दडपणात खेळावं लागतं त्याला मात्र आव आणावा लागतो. या वेळेला या षटकातला पुढचा चेंडू धावसंख्या धावफलकावर आहे 36. या वेळेला मात्र कॅरम बॉल करण्याचा प्रयत्न होता. आपल्या दोनही बोटांची जादू दाखवत चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो यशस्वी. बॅक टू बॅक हा तिसरा स्वैर मारा, अवांतर धाव, या 3 धावा गेलेल्या आहेत, त्या मात्र मोजाव्या लागतील. त्याची किंमत असं वाटतंय. संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली आहे 37. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. यावेळेला अखूड टप्प्याचा चेंडू, मागच्या 3 एक्स्ट्रा चेंडूंची केली गेली ऋतिकच्या मार्फत भरपाई. वेलकम बॅक, गडी परतेल माघारी. सुंदर बॉलिंग. पहिले 3ही चेंडू, पहिल्या चेंडूवर चौकार आला, सेकंड बॉल डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर गडीबाद झाला, चौथ्या चेंडूवर आपल्याला एक सिंगल मिळाली, पण त्यानंतरचे टाकलेले 3 चेंडू वाईट पाहायला मिळाले. सुंदर बॉलिंग केलेली आहे. यावेळेला या षटकामध्ये आपण बघत आहात अजूनही 1 चेंडू शिल्लक. जिंकण्याकरता आवश्यक असतील 7 चेंडू आणि 10 धावा. दिनेश सर, ही मॅच अजूनही खांडवळच्या हातामध्ये आहे. 7 चेंडू 10 धावा. या चेंडूवर एक मोठा फटका, विजयाचा मार्ग सुकर आणि शेवटच्या षटकात विना दडपण खेळण्याची नामी संधी तुम्हाला तयार करता येईल. पाहूया या चेंडूवर नेमकं काय होतंय, कुणाच्या बाजूने सामना झुकतोय, सावध की खांडवळ. या वेळेला ऋतिकनं आपली ताकद दाखवली, करिश्मा दाखवलाय, त्रिफळा चित केलंय, परतावं लागेल माघारी आणि सावध अजूनही दाखवत आहे आपली मक्तेदारी. या षटकामध्ये सामन्याच्या निकालानं आणि सामन्याच्या कलानं जे काही झुकतं माप आपल्याला दाखवून दिलेलं आहे, वाऱ्याच्या वेगाप्रमाणे दिशा बदललेली आहे. प्रत्येक चेंडूवर या सामन्याचा अधिकार कुणाचा, या सामन्यावर हक्क कुणाचा, या सामन्याच्या विजयावर हक्क कुणाचा, हे सगळे प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेले आहेत.
कोणीही कुणाच्याही संघाबाजून या सामन्याच्या निकालाची भविष्यवाणी करू शकत नाही, कारण समीकरण बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील त्या 6 चेंडू आणि 10 धावा. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं शेवटचं अति महत्वाचं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय बॉलर वैभव. 6 चेंडू 10 धावा. NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाला करावा लागणार आपला सर्वोत्तम खेळ आणि त्याचबरोबर सावध संघाला दाखवावी लागणार आपली सर्वोत्तम कामगिरी. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज जाऊन स्थिरावला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात आणि बसतोय हा झटका. संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या उपसरपंच चषक 2021च्या या स्पर्धेतील आमचे स्पॉन्सर, जे आपण दर दिवशी प्लेअर ऑफ द डे ची जी ट्रॉफी देतो, जे सन्मान चिन्ह देतो, त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर आमचे मार्गदर्शक सन्माननीय मनोहरजी केणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आदरणीय मनोहरजी केणे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. सन्माननीय मनोहरजी केणे साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. या वेळेला समोर आपल्याला पाहायला मिळतोय गुडलेन स्पॉटवरचा चेंडू होता, त्याला लॉंग ऑन रिझन मध्ये खेळलेला हा फटका उग्या एका धावावर मानावं लागेल. समाधान. समीकरण बदललं जाईल. NK स्पोर्ट्स खांडवळ या संघाला आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील त्या 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. 4 चेंडू आणि 9 धावा. पाहूया या चेंडूवर काय घडतोय. सामना रंगतदार अवस्थेत झुकताना उपसरपंच चषक 2021च्या या दुसऱ्या दिवसातला प्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लो फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे, तैनात अंदाज घेतला जातो. एक धाव धावून पूर्ण, चेंडू कलेक्ट केला जाईल, थ्रो होईल आणि पुन्हा कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील होते. गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा या दोनही फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. एक धाव महत्वाची आहे मित्रा, एक क्षण महत्वाचा आहे. एक चूक महागात पडेल आणि एक चुकीची किंमत मात्र मोजावी लागेल, कारण जो जिंकला तो या स्पर्धेत थांबला, जो या स्पर्धेत थांबला त्यानं स्वप्न पाहिलं आणि ज्यानं स्वप्न पाहिलं त्याला टायटल विनिंग पर्यंत पोहोचता आलं आणि ज्याला टायटल विनिंग पर्यंत पोहोचता आलं त्याला उपसरपंच चषक 2021 पर्व पहिल्याच्या आयोजनातला इतिहासात सुवर्णाक्षरात आपलं नाव कोरण्याची नामी संधी निर्माण होईल. संधी कागदावर नसते, बोलण्यावर नसते, ऐकण्यावर नसते, वागण्यावर नसते. संधी असते करण्यावर, संधी असते कर्तृत्वावर, संधी असते घडवण्यावर. घडवणं हातात असतं. हातात कधी असतं? जेव्हा तुम्हाला संधीचं सोनं बनवता येतं आणि संधीचं सोनं मात्र तुम्हाला इतिहासात तुमचं काम कायमस्वरूपी स्मरणात ठेवावं लागतं. या वेळेला या संधीच्या सोन्याला मात्र जालर दिली गेली. हा हे विजयी षटकार आणि NK स्पोर्ट्स खांडवळ संघाचा विजय होतोय साकार. बहाल केला जाईल.